नमस्कार, मी पूजा कार्यकर पोटपूजामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला बांगड्याचं तिखलं कसं करायचं ते दाखवणार आहे। चला तर मग बघूया। आता आपण बांगडे कापून घेऊया। ही पोटातली घाण काढून घ्यायची। आतला हा काळा भाग असतो तो सुद्धा काढून टाकायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचे। याचे 2 तुकडे करून घेऊया आपण। तुम्हाला अख्खे ठेवायचे असतील तर तुम्ही अख्खेही ठेवू शकता। हे बाजूचे पंख कापून घ्यायचे। आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया। हळद लावून घेऊया, हिंग आणि मीठ हे आपण चोळून ठेवूया। कोकम पाण्यात भिजत घालून ठेवूया। 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण। छोटासा टोमॅटो घेतलेला आहे ग्रेव्हीसाठी। कोकोनट पावडर आपण घेतो आहोत। दोन चमचे। खूप खोबरवणी करायचं नाही आहे म्हणून आपण ओलं खोबरं वापरत नाही आहोत। थोडीशी कोथिंबीर आणि छोटासा मिरचीचा तुकडा। 2 चमचे तेल घालूया। आता वाडगा गरम झालेला आहे। तेल तापलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालूया। मिरचीवर आपण हे वाटण केलं होतं ते घालून घेतलं। अजून तिखट हवं असेल आपल्याला तर आपण थोडीशी मिरचीची पावडर घालू शकतो। मिरचीची पूड घालून घेऊया। आता याला छान उकळी येऊ दे। हळद, थोडासा हिंग, मीठ घालून घेऊया। आता उकळी यायला लागलेली आहे छान। आता आपण ही बांगड्याची फोडं त्याच्यामध्ये घालून घेऊया। एक 2 मिनटं आपण त्याला बांगड्यांना शिजू द्यावं। मासे पटकन शिजतात त्यामुळे जास्त वेळ लागत नाही हे सगळं करायला। अगदी झटपट हे बांगड्याचं तिखलं होतं। आता 2 मिनटं झालेली आहेत। आपण ही कोकम भिजत घातली होती ते घालून घेऊया। आपण आता कोकम घातलेली आहेत। आता परत एक उकळी येऊ देऊया। आता खूप छान उकळी आलेली आहे आणि आपले बांगडे शिजलेले आहेत। आता आपलं बांगड्याचं तिखलं तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
आणि हो, मस्त खाण्याची घ्यायची असेल मजा तर बघत राहा पोटपूजा.